श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यावर्षी होळीला हे उपाय करायला अजिबात विसरू नका. होळीला या 25 पैकी एकही उपाय केला तर दुःख आणि आजारपण दूर होतील आणि पैशांची कधीच कमी पडणार नाही. होळी हा रंगांसह सुख समृद्धीचाही सण आहे. या दिवशी हे उपाय नक्की करा. घरामध्ये सुख समृद्धी धनलक्ष्मी प्राप्त होईल. सगळ्या अडचणी दूर होतील. पैशांची कधीही कमी पडणार नाही. आजारपण जे आहे तर ते आजारपण दूर होतील. फक्त श्रद्धेने ऐका आणि यापैकी एक उपाय तरी नक्की करा. तर यंदा बघा, होळी ही 2 मार्चला आलेली आहे आणि यावर्षी 2 मार्चला होळी हा सण आपण साजरा करणार आहोत. तर होलिका दहनाच्या रात्री 21 गोमती चक्र घेऊन शिवलिंगावर अर्पण केल्यास व्यवसायामध्ये लाभ होतो. त्याचबरोबर कर्जाची रक्कम परत मिळवण्यासाठी होलिका दहन स्थळावर हिरवा गुलाल शिंपडून परत पैसे करण्याची विनंती केल्यास देखील फायदा होईल. त्यानंतर होळीच्या रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडाखाली एक शुद्ध तुपाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा केल्यानं सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. त्यानंतर बघा, होळी पेटवताना गोमती चक्र, कवड्या आणि बत्ताशे स्वतःवरून ओवाळून फेकल्याने जीवनातील प्रत्येक अडचणी ज्या आहेत तर त्या नाहीशा होतात. त्यानंतरचा उपाय म्हणजे होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लाल गुलाल शिंपडावा आणि बघा, पिठाच्या 2 मुखी दिव्यांमध्ये थोडे मोहरीचं तेल टाका आणि ते जाळून टाका. बघा, जेणेकरून समस्या ज्या आहेत ते सोडवण्यासाठी प्रार्थना करा. सर्व काही अडचणी दूर होतील. त्यानंतर होळीच्या दिवशी बघा, कमळगठ्ठ्याची माळ घेऊन ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः हा जप करा. होळीच्या दिवशी बघा, होलिकेच्या जवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि आर्थिक समृद्धीसाठी प्रार्थना करा. त्यानंतर मुठभर पिवळी मोहरी, 1 लवंग, काळे तीळ, तुरटीचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आणि 1 खोबरं बघा, सुकं खोबरं जे आहे ते घेऊन ते 7 वेळा उलटं करून होलिकेमध्ये जाळावं. यामुळे घरामधील सर्व काही आजारी व्यक्ती ज्या आहेत तर त्या बऱ्या होण्यास नक्कीच मदत होते. त्याचबरोबर होलिकेच्या रात्री लाल चंदनाच्या माळेने जप मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावी, सेवा करावी. कुठल्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता. त्यानंतरचा उपाय म्हणजे होलिकेमध्ये सुके नारळ जो आहे तो नारळ आणि तांब्याचे पैसे घराच्या किंवा दुकानाच्या 4ही कोपऱ्यात 7 वेळा फिरवा आणि त्यामुळे कोणतंही संकट तुमच्यावर कोसळणार नाही. त्यानंतर होलिका दहनामध्ये देशी तुपात भिजवलेल्या 2 लवंगा, 1 बत्ताशा, 1 सुपारी अर्पण करा. दुसऱ्या दिवशी ते भस्म म्हणजेच होलिकेची राख तिथून आणून अंगावर घासून स्नान करा. त्यामुळे तुम्हाला फायदा जाणवू लागेल. त्याचबरोबर मुलांना जर काही त्रास जाणवत असेल किंवा त्याला बोलता जरी येत नसेल तर सुका कांदा, लसूण जो आहे तो आणि हिरवे लिंबू होलिकेमध्ये टाकावं, जेणेकरून मुलामध्ये नक्कीच प्रगती दिसून येईल. त्यानंतरचा उपाय म्हणजे कितीही कष्ट केले तरी काही केल्या पैसा टिकत नसेल तर होळीच्या दिवशी 5 पैसे लाल कापडात बांधून तिजोरीमध्ये ठेवा. होलिका दहनामध्ये देशी तुपात भिजवलेल्या 5 लवंगा, 1 बत्ताशा आणि 1 सुपारी अर्पण करा. त्यामुळे तुमच्या मुलाला कोणाची नजर जी आहे तर ती लागणार नाही. यानंतरचा उपाय म्हणजे घर, दुकान आणि कामाच्या ठिकाणची दृष्ट काढायची आहे आणि ती दृष्ट काढून होलिकेमध्ये बघा जाळायचे आहे. याने देखील खूप फायदा होईल. त्यानंतर भय आणि ऋणातून मुक्त होण्यासाठी नरसिंह स्तोत्राचं पठण करावं. बघा, या दिवशी नरसिंह स्तोत्राचं पठण केल्यानं नक्कीच लाभदायक ठरतं. होलिका दहनानंतर जळत्या अग्नीमध्ये नारळ टाकल्याने कामातील अडथळे दूर होतात
त्याचबरोबर बघा नंतरचा उपाय म्हणजे जर कोणी सतत आजाराने त्रस्त असेल, सततचं घरात आजारपण येत असेल, तर होलिका दहनानंतर उरलेली राख ही त्या आजारी व्यक्तीच्या म्हणजेच रुग्णाच्या झोपण्याच्या जागेवर थोडी शिंपडल्याने देखील खूप फायदा होतो. यशासाठी होलिका दहनाच्या ठिकाणी नारळ, विडा आणि सुपारी अर्पण आवर्जून करा. त्यानंतर घरगुती त्रासांपासून मुक्ती आणि घरात सुख शांतीसाठी होलिकेच्या अग्नीमध्ये गव्हाचे पिठे बघा गव्हाचं पीठ जे आहे तर ते गव्हाचं पीठ अर्पण करा. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भस्म घेऊन लाल रुमालामध्ये बांधून पैशाच्या जागी ठेवल्यानं फालतू खर्च जो आहे तर तो देखील थांबतो. त्यानंतरचा उपाय म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये शांतीसाठी होळीच्या रात्री उत्तर दिशेला एका पाटावर पांढरा कपडा पसरून मूग, हरभरा डाळ, तांदूळ, गहू, मसूर, काळी उडीद आणि तीळ यांच्या ढिगांवर नवग्रह यंत्र स्थापित करा आणि यानंतर कुंकू, तिलक लावून तुपाचा दिवा लावून याची आवर्जून पूजा करावी. यानंतरचा उपाय म्हणजे होळीच्या दिवशी सकाळी शिवलिंगाला सुपारी आणि हळद अर्पण करा आणि न वळता घरी या आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा हाच प्रयोग करा. म्हणजेच होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या असे 2 दिवस हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर होलिका दहनाच्या दिवशी होलिकेमध्ये स्वतःवरून काढलेले उटणे जे आहे ते जाळल्यानं नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती देखील दूर होत असते. वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी शेणामध्ये जवस, अळशी आणि कुश मिसळून लहान उपलं बनवून घराच्या मुख्य दरवाजावर टांगावा. त्यानंतर होळीच्या रात्री ओम नमो धनदाय स्वाहा, ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा जप केल्यानं संपत्ती वाढते. तर हे अगदी छोटे छोटे आणि साधे उपाय, यातील बघा कुठलाही एक तरी उपाय नक्की करा. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.